होता. ठीक आहे. 2001 साली शिक्षक दिन कधी होता? गुरुवारी होता. गुरुवार शिक्षक दिन केव्हा राहते? 5 सप्टेंबर. बरोबर आहे. शिक्षक दिन राहते कधी? 5 सप्टेंबर. आणि इथं काय विचारलंय तुम्हाला आता? 2001 सालचा का प्रजासत्ताक दिन हे कधी राहते? 26 जानेवारी राहते का? बरं ठीक आहे. 26 जानेवारी. चलो. त्याच्यानंतर मग तुम्हाला आता 1 वर्ष पुढे जायचं आहे. 1 वर्ष पुढे बी जाऊ शकता, डायरेक्ट पुढे मागे या लागल. त्यापेक्षा मग तुम्ही असं काढू शकता. इथं सप्टेंबरचे डायरेक्ट 5 घेतले, इथं ऑक्टोबर, इथं नोव्हेंबर, इथं डिसेंबर, इथं जानेवारी. इथं जानेवारीचे डायरेक्ट 26 घेतो, कारण की 26 तारीख काढायची आहे. सप्टेंबर महिन्यात किती दिवस आहे रे? 30 दिवस आहे. 30 मधून 5 वजा करतो. 30 मधून 5 गेले, उरले किती? 25. ऑक्टोबर महिन्याचे शिल्लक दिवस 3. बरोबर आहे. नोव्हेंबरचे 2, डिसेंबरचे 3. किती झाली याची बेरीज? किती येत आहे? 59 आली याची बेरीज. बरोबर आहे. 59 डिवायडेड बाय 7. 7 8 56. 7 8 किती? 56. उरले किती? 3. पुढे जायचं आहे 3 दिवस. कोणापासून पुढे जाल? गुरुवार पासून. गुरुवार मध्ये +3 ऍड करा. शुक्रवार, शनिवार, रविवार. बरोबर आहे. सोडून पाहिलं. चलो. त्यानंतर हे कामाचं नाही सध्या. काय उत्तर येईल याचं? सुट्टी नाही आला आपला आज. कुठे गेला? 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता. तर त्याच महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? कोणते येईल? कोणतं? याच्यात काही सोडवायची गणित लॉजिक नाही आहे. कोणता महिना विचारलाय? ऑक्टोबर. ऑक्टोबर महिन्यात किती दिवस राहते? 31 दिवस. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं 31 दिवसाचा जर महिना असला तर 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला येणारे वार किती वेळा येते? 5 वेळा. आणि 30 दिवसाचा महिना असला तर 1 आणि 2 तारखेला येणारे वार किती वेळा येते? 5 वेळा येते. बरोबर आहे. ठीक आहे. झालं. एवढंच लक्षात ठेवायचं होतं. बेसिक कॉन्सेप्टवर गणित होतं. आता 2 तारखेचा वार कोणता आहे? मंगळवार आहे. बरोबर आहे. 2 चा जर मंगळवार आहे, 1 चा का राहील? सोमवार. आणि 3 चा का राहील? बुधवार. मग हेच वार 5 वेळा येतील ना. तुम्हाला त्या दिवशी करून दाखवलं होतं, ट्रायल मध्ये पाहिलं होतं आपण ना. मग काय उत्तर येईल याचं? सोमवार, मंगळवार, बुधवार. सोडवायचं काम नव्हतं. 31 दिवसाचा महिना घ्यायचा होता. ऑक्टोबर हा किती दिवसाचा महिना आहे? 31 दिवसाचा महिना आहे. 31 दिवसाच्या महिन्यात 1, 2 आणि 3 तारखेला येणारे वार हे 5 वेळा येते. आणि 30 दिवसाच्या महिन्यात 1 आणि 2 तारखेला येणारे वार 5 वेळा येते. ठीक आहे. चलो. एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी आली तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिन कधी येईल? महात्मा गांधी जयंती. तुम्हाला लिहून दिलं होतं सुरुवातीला. काय विचारलाय? महात्मा गांधी जयंती आणि महाराष्ट्र दिन. बरोबर आहे. पहा इथं महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ हे एकाच वारी येते. ठीक आहे. आता इथं काय म्हणलाय? महाराष्ट्र गांधी जयंती कधी आहे? बुधवारी आहे. तर महाराष्ट्र दिन कधी येईल? बुधवारी येईल. नाताळ कधी येईल? बुधवारी. करून पाहायचं असेल तर तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. महाराष्ट्र गांधी जयंतीची तारीख घ्यायची किती आहे? 2 ऑक्टोबर. महाराष्ट्र दिनाची कधी आहे? 1 ऑगस्ट. मग इथून इकडे मागे या. त्यातले 1 मे आहे का? बरं 1 मे घ्या. चलो. इथून येतं मायनस करतो या दिवस. तोच वार येते का? पहा. टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, बाल दिन आणि शिक्षक दिन
हे कधी येते? एकाच वारी येते. मग याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर काय येईल? महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि सोबत काय येईल मग याच्या? नाताळ. आता येऊन राहिला नाताळ, 25 तारखेला आहे. हा, मग कोणता वार येईल इथं? तर बुधवार आहे. अजून आहे. चलो, आराध्याचा जन्म झाला म्हणते. आराध्याचा जन्म जर 23 मार्च 2015 रोजी बुधवारी झाला असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल? मार्च पासून तर तुम्हाला सप्टेंबर पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, मार्च पासून सप्टेंबर पर्यंत. आराध्यराज पुष्पराज. आराध्यराजचा जन्म कधी झाला? तर 23 मार्च 2015. तेवीस मार्च 2015. मग ह्या महिन्याचे शिल्लक दिवस किती राहील? मार्च महिन्यात किती दिवस एकूण? किती दिवस? 31. 31 मधून किती मायनस करतो? 23. उरले किती? 8. मार्चचे मग 8 दिवस. एप्रिलचे पहा, मेचे पहा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची 5 तारीख. डायरेक्ट तारीखच घ्यायची आहे त्याच्यात. हे झालं मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे. आता मार्च महिन्याचे किती दिवस दिले आहे रे? त्याच्यातले शिल्लक दिवस काढायचे आहे. मार्च किती दिवसाचा महिना आहे? किती? 31. 31 मधून 23 वजा करतो, किती उरले? 8 उरले. याचे शिल्लक दिवस 8. एप्रिलचे शिल्लक दिवस किती? एप्रिलचे शिल्लक दिवस 2. मेचे शिल्लक दिवस 3. जूनचे शिल्लक दिवस 2. जुलैचे शिल्लक दिवस 3. ऑगस्टचे 3. सप्टेंबरची तारीखच पकडायची आहे. तारीख मध्ये काय विचारलंय तुम्हाला आता? शिक्षक दिन. शिक्षक दिन केव्हा येते? हा, येते 5 सप्टेंबरला. मी तर घेतो 5. बेरीज करा आता. 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि 3 21, 21 आणि 5 26. बरोबर आहे? 26 आलं? 26 आलं का? आता याचा वार कोणता आहे रे? बुधवार. बुधवार आलं. बरोबर आहे? बुधवार मध्ये जर मी 26 ऍड केलं तर मला माहित आहे 7च्या पटीने दिवस वाढत चाललं. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. म्हणजे 21व्या नंबरवर किती येईल? तर वापस बुधवार असेल. म्हणजे 21 दिवसानं काय आलं? तर इथं आला बुधवार. मग उरले किती दिवस? 5 दिवस. तसं करा. नाहीतर 7 3 21, 7 चोक किती? 28. 28 दिवसानं वापस बुधवार येणार आहे. 2 दिवस मागं या. कसे चालते पा? इथं 21 दिवसानंतर बुधवार आला तर बुधवार मध्ये 5 दिवस तुम्ही वाढवू शकता. बुधवार मध्ये 5 दिवस वाढवले किती येणार आहे? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. मग इथं काय आलं? इथं वापस सोमवार आला. असंही करू शकता. 21 दिवस मागे जायचं, सॉरी 26 दिवस किती जायचं आहे? पुढे जायचं आहे. बरोबर आहे? मग 7 चोक किती होते? 28. बरोबर आहे? पुन्हा 28व्या दिवशी काय येईल? बुधवार असेल. मग 28 मध्ये 28 आहे ना बुधवार येणार आहे. मला किती पाहिजे आहे? 26. मग मी 2 दिवस काय येतो? 2 दिवस मागे येतो. मग बुधवारच्या 2 दिवस मागे आलो. मागं काय? मग 1 दिवस मंगळवार आणि मग सोमवार. तसंही करता येते, असंही करता येते. 7 3 21 करा किंवा 7 चोक 28 जरी केलं तरी सारखंच उत्तर येते. समजलं? समजलं का? चलो. हा, आता थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जर एका कार्यालयात दुसऱ्या व चौथ्या शनिवारी
आणि प्रत्येक रविवारी सुट्टी असेल तर त्या कार्यालयात कोणत्याही वर्षातील कोणत्याही महिन्यात किमान कार्य दिनाची संख्या किती राहील म्हणते. जर एका कार्यालयात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी आहे, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल तर त्या कार्यालयात कोणत्याही वर्षातील, का विचारला इथं, कोणत्याही वर्षातील कोणत्याही महिन्यात किमान कार्य मर्यादेची संख्या किती राहील. 22 का 23? किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे, बरोबर आहे. किमान म्हणजे काय होते, किमान आणि कमाल, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. मग हे तुम्हाला तापमानात ऐकायला भेटल. किमान तापमान आणि कमाल तापमान सांगते. ठीक आहे. किमान म्हणजे का तर कमीत कमी, बरोबर आहे, पक्क का. आणि कमाल म्हणजे, मग आता काय येईल याच्यात, जास्तीत जास्त. आता दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी म्हणताय, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी, बरोबर आहे. जर मी 1 तारखेचा सोमवार घेतला, पकडू आपण 30 दिवसाचा महिना, सरळ सरळ 1 तारखेचा सोमवार घेतला, बसते का पाहू ना आता त्यात हिशोब लागते का. 1चा सोमवार घेतला, 2चा मंगळवार घेतला, इथं का घेतो, इथं सोमवार, इथं मंगळवार, इथं का आला 3 तारखेचा बुधवार, बरोबर आहे. बरोबर आहे का. महिना किती दिवसाचा घेऊ, 31चा घेऊ का 30चा घेऊ, 30चा घेतो. किमान विचारलाय त्याने 30चा घेऊन पाहू, 30च्या महिन्यात सोडू. ठीक आहे. आता 1 तारखेला महिना आहे तर वापस 8 तारखेला सोमवार येईल, 9 तारखेला येईल, 10 तारखेला येईल, बरोबर आहे. 8 आणि 7 किती, 15, 16, 17, 15 आणि 7 22, 23, 24, इथं 22 आणि 7 29, 30, बरोबर आहे. मग आता तारखा उरल्यास कोणत्या, इथं 4, 5, 6, 7 उरली इथं. मग इथं काय उरलं, 8, 9, 10 बरोबरच आहे. इथं 11, 12, 13, 14 उरली. 15, 16, 17 आलं, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आलं. इथं 25, 26, 27, 28, 29, 30. आता इथं बुधवार आला, इथं काय येईल, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, इथं आलं रविवार. मान्य आहे एवढं. आता तो काय म्हणत आहे, प्रत्येक रविवारी सुट्टी आहे. ठीक आहे. प्रत्येक रविवार गेले म्हणजे 4 रविवार गेले, 1, 2, 3, 4 रविवार गेले, 4 रविवार गेले. त्यानंतर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी आहे. दुसरा शनिवार कोणता मग इथं, 13वा दुसरा शनिवार, आणि इथं आता कोणत्याही वर्षातील कोणत्याही महिन्यात किमान कार्य दिनाची संख्या किती असेल म्हणते. मग तुम्ही ना 22 कसं काढलं होतं, तुम्ही फेब्रुवारी महिना पकडला होता का. बरं, तो जरी पकडला तर इथं काय, हे एवढं कमी होईल. बरोबर आहे ना, ते 28चाच पकडायला लागल ना. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही याच्यात का शब्द पाहिला आहे, किमान. किमान म्हणजे वर्षातला सगळ्यात लहान महिना कोणता आहे, फेब्रुवारी. ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो, फेब्रुवारी जरी याच्यात पकडलं 1, 2, 3, 4, 5, 6, मग 6 दिवस सुट्टीचे आहे ना कमीत कमी याच्यात. मग 28 मधून 6 गेले, किती येत आहे, 22. आता प्रश्न बरोबर आहे, प्रश्न एमपीएससीत आलं होतं, 22 होतं. त्याच्यानंतर त्यानं जर आपल्याला इथं दिलं
इथं दिलं 29 आणि 30. 29 आणि 30 दिलंय तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पडणार आहे का? सुट्ट्यामध्ये काउंट होऊन राहिलं का? ते सुट्ट्यात काउंट नाही होईल. पण एक गोष्ट आहे, इथं जिथं 22 येऊन राहिलं ना, इथं 22 अधिक 2 इथं किती आलं असतं? 24 आलं असतं. ठीक आहे. मग ते केव्हा लागू पडलं असतं? तर 30 दिवसाचा महिना असतात. त्याने शब्द काय वापरला होता? किमान महिन्यात. किमान विचारलाय त्यानं, किमान. किमान शब्द आहे म्हणून आपण फेब्रुवारी महिना पकडला. ठीक आहे. शब्दाचा फरक होता. जर इथं हे 2 दिवस असते, म्हणजे जर 30 दिवसाचा महिना असता, हे 2 दिवस असते तर उत्तर आलं असतं 24. तर इथं उत्तर 24 नाही आहे. ठीक आहे. आम्हाला पहिले तेच वाटलं का प्रश्न कॅन्सल. प्रश्न कॅन्सल नाही होत, त्यानं किमान विचारलाय म्हणून आपण फेब्रुवारी महिना पकडला. समजलं? अरे हो का नाही? चलो, शटर पाडलं तर आवाज कमी होईल का? नाही, हा पर्याय थांबा 1 मिनिट, त्यानं का सोडू. हा सोडवा. शटर पाड बरं, आवाज कमी होते का भाऊ? लईच इरिट होऊन नाही होत. दे पाड, शटर पाड, डोकं दुखते पहिलेच. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला असेल? काय येईल? 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? सोडवा. तो वार किती वेळा एका, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? हे थोडेसे वेगळे प्रश्न आहे. मागच्या प्रश्नात फरक काढून काढून सोडवायचं पाहिलं होतं. हे थोडेसे विचार करायला लावणारे प्रश्न आहे. मी तुम्हाला बेसिक सांगताना एक गोष्ट नाही सांगितली, पटकन पाहायला लागले तुम्ही वर. 1 जानेवारीला जो वार येते, किती? 1 जानेवारीला जो वार येते तो वर्षात 53 वेळा राहते. घरी जा आणि कॅलेंडर मध्ये पाहिजा मोजून. 1 जानेवारीला जो वार आहे तो वार वर्षात 53 वेळा येते. मग तो कोणताही वार राहू द्या आणि कोणताही वर्ष राहू द्या, साधारण वर्ष असू दे का लीप वर्ष असू दे. आता म्हणा सर लीप वर्षात तर 366 दिवस राहते, तर तो 29 फेब्रुवारी आहे ना, आपल्या थोडी कामाचा आहे. 29 फेब्रुवारी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एक कोणताही वर्ष राहू द्या, 1 जानेवारीला असणारा वार हा किती वेळा येते? तर 53 वेळा येते. बरोबर आहे. आता का चालू आहे तिथं? का चालू आहे? आता का चालू आहे? 13 जानेवारी चालू आहे. बरोबर आहे. इथं 13 जानेवारी आहे, मग 13 जानेवारीच्या मागं चला. 13 जानेवारीच्या मागं 7 दिवस काय येईल? 13 जानेवारीच्या मागं 6 जानेवारी. बरोबर आहे. 6 जानेवारी. मग 6 जानेवारीला कोणता वार राहील? इथं आला वापस रविवार. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा मागं किती दिवस मागं जाऊ? रविवारच्या अगोदर 1 तारखेपर्यंत जायचं आहे. रविवारच्या अगोदर शनिवार, शुक्रवार, गुरुवार. अरे 6 तारीख आहे ना, 1 तारखेपर्यंत मागं जायचं आहे ना. 6चा वार काय? रविवार. मग रविवारच्या अगोदर काय येईल? शनिवार. शनिवारच्या अगोदर शुक्रवार. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार. गुरुवारच्या अगोदर बुधवार. बुधवारच्या अगोदर मंगळवार. मग उत्तर काय येईल? मंगळवार. समजलं? 1 जानेवारीला मंगळवार आहे. 1 जानेवारीला काय आला? इथं मंगळवार आला. त्याच्यामुळं तो वार किती वेळा येत आहे? तर 53 वेळा येत आहे. ठीक आहे. चलो, हा सोडवा.
किती येत आहे? हा, 1981च्या 1 ऑक्टोबर तारखेला काय होता? गुरुवार होता. तेव्हापासून 5व्या रविवारच्या 4 दिवसाआधी कोणती तारीख असेल म्हणते? 5व्या रविवारच्या 4 दिवसा अगोदर. ऑक्टोबर महिना आहे म्हणजे 31 दिवस आहे, एवढं क्लिअर आहे? ऑक्टोबर महिन्यात 31 दिवस आहे, तेवढं क्लिअर आहे. तर आता काय म्हणताय तो, जर मी इथे ऑक्टोबरचा महिना घेतला, ऑक्टोबर महिन्याला 31 दिवस म्हणजे 1 तारखेला येणारा वार, 2 ला येणारा वार आणि 3 ला येणारा वार किती वेळा येईल? 5 वेळा येईल. बरोबर आहे. आता 1 तारखेचा वार कोणता आहे? 1 तारखेचा गुरुवार. 2 चा काय येईल? शुक्रवार. 3 चा काय येईल? 3 चा काय आला रे? शनिवार. मग साहजिक गोष्ट आहे 4 चा रविवार येईल. बरोबर आहे. 4 चा रविवार आला इथं. आता 5 रविवार घ्यायचे आहे. किती म्हणताय तो? 5वा रविवार म्हणते. बरोबर आहे. आता मला सांगा, मी 3 तारखेपर्यंत आलो तर किती येते इथं? 31 येते. बरोबर आहे. तुम्हाला इथं दाखवलं होतं. 1 च्या ह्याच्यात मग इथं 7 येते, सॉरी 7 8 गेलं 8 येते. 8 आणि 7 किती येते? 15. 15 आणि 7 22. 22 आणि 7 29. 30. 31. बरोबर आहे. महिना संपला. आता हे झाली आपली बेसिक कॉन्सेप्ट. तो काय म्हणताय? 1 ऑक्टोबरच्या तारखेला गुरुवार होता. ठीक आहे ना, महिना संपला. इथं महिना कधी संपणार आहे? मग 1 ले संपन का? 1 ले संपन्न महिना, सॉरी 31 तारखेला महिना संपला. बरोबर आहे. आता इथं पहा, 4 चा रविवार आहे. मान्य आहे? 4 चा रविवार आहे. 4 मध्ये 7 ऍड करतो, किती आले? 4 मध्ये 7 ऍड केल्यावर किती आले? बरोबर आहे. पुन्हा 11 7 ऍड करतो, किती आले? 18. 18 7 ऍड करतो, किती आले? 25. मग 25 मध्ये 7 ऍड करतो, किती येते? 32. 32 तारीख आहे का? नाही. महिना कितीचा आहे? 31 चा. बरोबर आहे. 31 चा महिना आहे. 25 नंतर इथं कुठेतरी येईल 26 27, त्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही. आता 25 चा वार कोणता आहे? रविवार. मग 26 27 28. 26 चा येईल सोमवार इथं, याच्या पुढे येईल ना इथं कुठेतरी 26 27 28. बरोबर आहे. आता काय आला इथं? 5 रविवार काढायचे आहे. आता 5वा रविवार म्हणते. 5 तारखेचा रविवार कोणता येईल? मग इथं 1 नोव्हेंबरचा येईल. मान्य आहे. मग आता 5व्या रविवारच्या आधीची तारीख न कोणता वार होता म्हणते? आधीची तारीख अन वार. आता इथं 1 तारीख आहे, मला इथून मागं जायचं आहे. किती दिवस? 4 दिवस. मग पहिला, दुसरा, तिसरा आणि हा का? चौथा. जो त्याने विचारला आहे का 5व्या रविवारच्या कितवा? 5व्या रविवारचा का? आता गुरुवार, तेव्हापासून 5व्या रविवारच्या 4 दिवस का आधी, हा झाला 5वा रविवार. बरोबर आहे. कुठून 5वा रविवार पकडत आहोत आपण? तर 1 ऑक्टोबरच्या गुरुवार पासून जर काउंट केलं, हा 5वा रविवार होते. पहिला रविवार येईल 4 तारखेले, दुसरा रविवार येईल 11 तारखेले, तिसरा रविवार येईल 18 तारखेले, चौथा रविवार कधी आला? 25 तारखेले. महिना होता 31 चा, महिना संपला. पण तिथपासून तर इथपर्यंत जर तुम्ही 16 सोमवार पकडता, काउंट करता ना, महिना संपला तरी आपण तसं विचारतो का? नाही. मग या महिन्याचे 4 सोमवार, मग पुढल्या महिन्यातला पकडतो डायरेक्ट. त्याच हिशोबानं 1 नोव्हेंबरचा कितवा रविवार होता? तर हा होता 5वा रविवार. हा होता 5वा रविवार. याच्यापासून 4 दिवस किती जायचे आहे आधी विचारलाय. मग हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस, हा चौथा दिवस. बरोबर आहे. याचा वार का आहे? गुरुवार. याचा वार काय राहील? मग याचा राहील बुधवार. किंवा तुम्ही असे काउंट करू शकता, हा रविवार आहे, हा शनिवार आहे, हा शुक्रवार आहे, गुरुवार आहे, हा बुधवार आहे. मग तारीख राहील 28 ऑक्टोबर. तारीख काय राहील? 28 ऑक्टोबर. त्यांना जर आता थोडा तारीखच विचारली आहे, त्यांना जर विचारला का वार कोणता राहील, एक्स्ट्रा प्रश्न तयार करतो म्हणलं तर वार काय राहील? मग इथं बुधवार. असं आहे. 1 ऑक्टोबरचा गुरुवार होता, तिथून 5वा रविवार पकडला. मग 5वा रविवार पकडला आणि या महिन्यातला पहिला रविवार कधी आला? 4 ले, दुसरा आला 11, तिसरा आला 18, मग आला 25 आणि मग महिना संपला तर तो जाते पुढच्या महिन्यात म्हणजे 1 नोव्हेंबरचा. 1 नोव्हेंबरचा बी रविवार होता. हे 5 दिवस काउंट केले. मग त्याच्यात 4 दिवस मागं आलो आपण, मागं विचारलं होतं.
पुढे विचारलं असतं तर एकच्या पुढे गेलो असतो. समजलं इथपर्यंत? थांबा, हे नका सोडू. एक प्रश्न आहे तो दिसून नाही राहिला, थांबा. बाकीचे प्रश्न सोपेच आहे, जे आपण प्रॅक्टिस केली आहे त्याच ह्याच्यातले आहे. हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे, ठीक आहे. हा प्रश्न येते परीक्षेत. बाकीचे प्रश्न आपण जसं प्रॅक्टिस केले त्याच हिशोबाचे आहे. यापैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका आणि सन 2009 ची दिनदर्शिका समान आहे? सांगा, सांगू शकता कोणी? लागू शकते हिशोब? माहित आहे का तुम्हाला? मग त्या बंद कॅलेंडर माहित करायला लागेल. आता ठीक आहे, तुम्ही जिंदा आहे म्हणून ठीक आहे. तुम्हाला 1857 विचारलं तर मग का कराल? पा, हा प्रश्न येते. हा प्रश्न एमपीएससी ने विचारला आहे, ठीक आहे. ते बी याच्या मेन्सच्या वेळेस, ग्रुप बी का ग्रुप सीच्या कोणत्या तरी मेन्सच्या वेळेस आहे. सेम प्रश्न टीसीएस न उचलला आहे. हा जेव्हा प्रश्न येते ना तेव्हा काहीच नाही करायचं, ठीक आहे. हे शेवटचे 9 आहे ना, जो वर्ष दिला आहे, ठीक आहे. हा जो आहे ना शेवटचा 9 याले 4 न भागाचं, ठीक आहे. 9ले किती न भागाचं? 4 न. फक्त 9 काऊन घेतला? कारण की सिंगल डिजिट आहे. 2 असते ते 2 घेतले असते. मी 4ले 9 न भागतो, किती उरते? 4 1 4, 4 2 किती? 8. बरोबर आहे. 9तून 8 गेले, किती उरला? 1. ठीक आहे. जर 10 असता, 2010 असता, ट्राय करून पाहू. 2010 असता, आता 2010 चा विचारलाय, 4 न भागतो, 4 2 किती? 8. शिल्लक किती उरले? 2. त्यानंतर सेम 4 नच काऊन भागत आहोत आपण? कारण की तो लीप वर्षाचा 4 पकडला आहे म्हणून 4च. त्यानंतर जर 11 आला, 4 न भागतो, 4 1 4, 4 2 शिल्लक किती? 3. 12 न भागतो, 12 भागतो 4 न, 4 3 12, उरले किती? 0. बरोबर आहे. आता तुम्ही कोणत्याही वर्षाला भागले, कोणताही, जे मनात आलं ते, तर तुम्हाला एक तर शिल्लक 1 पाहायला भेटल, शिल्लक 2 पाहायला भेटल, 3 किंवा 0. याच्या पलीकडे नाही पाहायला भेटत. करून पाठ राहील. 2025 ले भागून पहा. आता का चालू आहे? 2025. 25 चे 25 घेतो, 4. हा भाग सांगा. 4 सक 24, किती उरला? 1. म्हणलं एकच उरते. पुन्हा घ्या, भविष्यातला घ्या कोणता तरी, 2072 घ्या. त्यातले फक्त 72ले भागायचं आहे आपल्याला. 72ले भागलं 4 न, हा डायरेक्ट 18 चोक किती? 72. 0. त्याच्या पलीकडे संख्या येत नाही, ठीक आहे. फक्त भाग टाकायचं, मग बाकी काहीच नाही करायचं. जर काय मी तुम्हाला सांगतो आता पुढचं गणित, भाग टाकता येते, भाग टाकलं, एवढं लक्षात ठेवायचं. एक तर शिल्लक का उरत आहे? शिल्लक किती उरत आहे? शिल्लक उरत आहे 1 2 3 किंवा 0. बरोबर आहे. आता 1 केव्हा उरलं होतं? आपण याला 9 न भागलं होतं म्हणून 1 उरलं. याला 10 न भागलं होतं, इथं 11 न भागलं, इथं 12 न भागलं. आता तुम्ही कोणत्याही वर्षाला भागून टाका, त्यात जर 1 आलं, 2 आलं, 3 आलं किंवा 0 आलं, 1 जर शिल्लक उरलं ना, तर याच्यात 6 वर्ष ऍड करायची. किती वर्ष? 6 वर्ष. ठीक आहे. 9 मध्ये आता भाग टाकत आहोत. 1 वर्ष शिल्लक उरला होता, ठीक आहे. 1 वर्ष किती उरला? शिल्लक. मग आता 9 मध्ये भाग टाकल्यावर 1 वर्ष शिल्लक उरला, तर 1 शिल्लक उरल्यावर माहित आहे का, त्यात 6 ऍड करायचे. किती ऍड करायचे? 6. मग आता 2009 मध्ये मी 6 वर्ष ऍड करतो. 2009 अधिक 6 किती येते? किती आलं? 2015. म्हणजे 2009चं कॅलेंडर आणि 2015चं कॅलेंडर समान राहील. 2009चं कॅलेंडर. मग कधी कधी पहा, कोणत्या कोणत्या वर्षी एखाद्याचा वाढदिवस असला तर तो मग दिवाळीत भाऊबीजला येते. बरोबर आहे. प्रत्येकच वर्षी दिवाळी ऑक्टोबर महिन्यात राहते का? नाही राहत. दिवस मागं पुढे होते. पण मग पुन्हा 5-6 वर्षानं वापस येते. आठवते? 5-6 वर्षानं परत मग भाऊबीजेच्या दिवशी एखाद्याचा वाढदिवस येते. तर ते काऊन येते? ह्याच कारण येते. जर 1 शिल्लक राहिला, आता सपोज इथं 2009ले 24 ऑक्टोबरले दिवाळी असेल,
तर इथंच पुन्हा 2015-24 ऑक्टोबरला राहील. हा कॅलेंडर आणि हा कॅलेंडर समान राहील, कॅलेंडर सेम राहील. खोटं वाटत असेल तर घरी जाऊन पाहिजे, एखादा वर्ष बघा, मोबाईल मध्ये पुष्कळ सारे कॅलेंडर आहे. मग आता सर एक शिल्लक उरला तर किती वर्ष ऍड करायचे? 6. 2 शिल्लक उरले तर किती ऍड करायचे माहित आहे का? 11 वर्ष. 2 वर्ष जर शिल्लक उरले भागाकारात तर किती वर्ष? 11 वर्ष. वापस 3 शिल्लक उरले तर 11 वर्ष. ठीक आहे, 3 शिल्लक उरले तर 11 वर्ष. एक जर शिल्लक उरला तर किती? 6 वर्ष. 2 शिल्लक उरले 11 वर्ष. 3 शिल्लक उरले पुन्हा 11 वर्ष. आता ह्या तिघाची बेरीज करा, किती येत आहे? 11 आणि 11 22. 22 आणि 6 किती? 28. आणि मग जेव्हा शून्य उरते तर तेव्हा 28 वर्ष घ्यायचे. असं गणित आहे. ठीक आहे, ह्याच्यात काही शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला ट्राय करूनच पाहायचं आहे. तर मग तेवढे दिवस काढा, तेवढे महिने काढा, तोच वार त्याच तारखेला बरोबर येते. जर आता त्याने विचारलं तर मग तुम्हाला ते 28 वर्षापर्यंत सोडवत जावं लागेल. इथं विचारलं तर एखाद्या वेळी 6 वर्ष सोडवत राहावं लागेल, म्हणजे तेवढ्या वर्षाचं कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला. जसं आपण आता इथं पाहिलं 2 ऑक्टोबरले गांधी जयंती आहे, याच्या मागे जर जायचं आहे आपल्याला 1 जानेवारी सपोज, जाऊ द्या ते 1 जानेवारी पासून तर मग तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंतचा काढायला लागेल प्रॉपर. त्यांना सारखी विचारली आहे आणि त्यांना मधातली जर तारीख विचारली असेल तर मधातल्या तारखेसाठी विचारलाय तर त्यानं म्हणलं का सपोज आता 21 मेले मंगळवार आहे, 21 मेले मंगळवार आहे, तर तो किती वर्षानंतर 21 मेले मंगळवार असं त्यानं विचारलं. आणि जर त्याच्या भागाकारात एक शिल्लक उरत असेल तर तो 6 वर्षांनी येईल. ठीक आहे, 6 वर्षानं. मग जर तुम्हाला हे ट्रिक नाही माहित आहे तर मग तुम्हाला त्या मंगळवारासाठी माहिती आहे का प्रत्येक वर्षाचं कॅल्क्युलेट करत जा लागल. प्रत्येक वर्षाचं कोणत्या वर्षी येते पाहासाठी. जसं मी ना आता इथं म्हणलं का कोणत्या वर्षी, सपोज त्यानं दिलं का सन 2021 मे 2009 रोजी मंगळवार आहे, तर खालीलपैकी कोणत्या वर्षात 21 मे रोजी मंगळवार राहील. मग तुम्हाला प्रत्येक वर्षाचं कॅल्क्युलेट करावं लागेल. मग त्यासाठी हे शॉर्टकट आहे. सरळ सरळ वर्षाले 4 न भागाचं. जर एक शिल्लक उरला तर 6 वर्ष ऍड करायचे, 2 शिल्लक उरला तर 11 वर्ष ऍड करायचे, 3 शिल्लक उरला तर 11 वर्ष ऍड करायचे, आणि 0 शिल्लक उरला तर ह्या सगळ्याची बेरीज होती 28. ते 28 याच्यात ऍड करायचे. ठीक आहे, त्याच्यानं ह्या जे काही उरते त्या 2 कॅलेंडर का राहील तर समान वर्षाच्या राहील. आता तुम्ही कोणत्याही वर्षाचं सोडवू शकता. जर मी तुम्हाला विचारलं का 2032चं कॅलेंडर कोणत्या वर्षासारखं समान राहील किंवा 2032चं कॅलेंडर आणि कोणत्या वर्षाचा कॅलेंडर सेम राहील, काढू शकाल? 4नच भागाचं, दुसऱ्यानं नाही भागाचं. 4 काऊन भागतो आपण तर 4 वर्षानंतर काय येते? 0 येते. इथं पहा 1 उरला 2 3 0, वापस 1 2 3 0 असं काऊन येते? कारण की 4 भागात आणि 4 वर्षानंतर काय येते? तर लीप वर्ष येते. जर आता तुम्हाला उद्या आलाच परीक्षेत प्रश्न का 2032 सारखी खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका ही समान आहे, तर मग कसं येईल समान? मी 32 भागतो 4 न, 32 किती भागतो? 4. 8 चोक किती रे बा? 32. किती उरले? 0. ठीक आहे, आता हे 28 मी काच्यात ऍड करील? 32. हे 32 आणि हे किती झाले? 28. 8 आणि 2 10 आता 0, आजचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6. किती? तर 2060. म्हणजे जर इथं 21 मेले आला असन मंडे तर इथेही मंडेच येईल. सेम कॅलेंडर राहील, सेम कॅलेंडर, काहीच फरक नाही. करून पहा घरी जाऊन ट्रायल. एखाद्या वर्षाचं एखादं वर्ष घ्या, त्यात 1 भाग टाका किंवा जे काही उरते ते एखादी तारीख घ्या आणि मग त्याच वर्षापासून तर जो उत्तर येत आहे त्यातले दिवस पहा, सण पहा, सारखे भेटते. काही नाही त्यात नवीन. समजले हे कन्सेप्ट? हे शॉर्ट ट्रिक आहे त्यात. हे शिल्लक उरते, त्याच्यात काही आपला रिसर्च नाही. ठीक आहे, त्यामुळे हे पाठ करायचं असेल तर पाठ करा. लक्षात ठेवासाठी सांगतो, 0 वर नाही घ्यायचं. ठीक आहे, कधी कधी काय होते माहिती आहे का, आपल्याला सवय राहते 0 वर घ्यायची. इथं जर तुम्ही 0 घेतला 1 2 3 तर मग हिशोब नाही लागणार, हिशोब लागणार नाही. मग तुम्ही जर 0 इथं वर घेतला तर मग इथं तुम्हाला 28 वर्ष घ्यायला लागल. इथं 1 वर्ष आहे, इथं 6 घ्यायला लागल, इथं 11, इथं 11 वर्ष. त्यापेक्षा असं बरं आहे 1 2 3 0, 1 मध्ये 6 येते, 2 आणि 3 मध्ये 11 येते, आणि ह्या सगळ्याची बेरीज किती होते? तर 28 होते. म्हणून पाठ करताना 0 वर नका घेऊ. 0 वर जर घेतलं नाही तर मग तुम्ही असं कराल, इकडच्या लक्षात ठेवाल बरोबर. इथं 0 1 2 3, 0 ले 6 वर्ष, 1 ले 11 वर्ष, 2 ले 11 वर्ष, 3 ले 28 वर्ष.
मग हे उत्तर येणार नाही. पाठ करताना असंच करा, 1 2 3 0. पाठही करायची गरज नाही, समान म्हणल्यावर लगेच लक्षात येते का करायचं आहे. तर समजलं? सोपं आहे? अरे हो का नाही? 4 न काऊन भागलं तर 4 वर्षानंतरच लीप वर्ष येते. ठीक आहे. 4 नंतर वापस 0 येते. मग पुन्हा 1 2 3 0 1 2 3 0 हा सिक्वेन्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी संख्या कोणतीच येणार नाही. चलो, हे गणित झालं होतं. आता हे वाला जे उरले सुरले आहे तेवढे करून घेऊ. हा, एक गणित उरलाय, काल परवा रविवार होता असं काहीतरी एक गणित आहे त्याच्यात, वो भी देख लेंगे. उद्या बॅच नाही राहणार, ठीक आहे रिजनिंगची. मी लग्नाला चाललो. हो ना, माझ्या काकाच्या पुढचं लग्न आहे, उद्या जायला लागतं मला. नागपूरला आहे लग्न, आताच चाललो. संध्याकाळी हळद आहे, जायला लागते आता. तसं कालच जाणार होतो, पण ते आज हे आहे ना, शिक्षकाचं आंदोलन आहे ना, त्याच्यामुळे आई काही येऊन नाही राहिली. तर मग आता एकटं जाऊन का करायचं बा, तो शाम को जाऊंगा अभी. 1 जानेवारी 2010 रोजी शुक्रवार होता. ओके, तर 31 जानेवारी 2012 रोजी काय राहील? जल्दी बोलो. 10 पासून 12 पर्यंत जायचं आहे. इथं का दिलं आहे त्यानं? 1 जानेवारी कोणता वर्ष आहे? 2010. वार शुक्रवार. मग वापस 1 जानेवारी 2011 ते काय येईल? एकच दिवस पुढे जाईल ना रे. हा, आता इथं 12 आहे, 12चा विचारलाय. हो, 12 लीप वर्ष आहे. मी काय म्हणलं, 12 काय लीप वर्ष आहे. पण आपल्याला 29 फेब्रुवारी लागली का रस्त्यात? नाही. रस्त्यात 29 लागली का? नाही. तर मग इथं काय येईल? इथं आला रविवार. झालं, आपण 1 जानेवारीला आलो वापस. 1 जानेवारी कधी? 2012. त्यांना विचारलं कधीचा आहे? 31. 31 विचारला आहे ना. मग आता थोडस कॉमन सेन्स जरी तुम्ही गेले, थोडस बी कॉमन सेन्स जरी लावलं तुम्ही ना, मी काय म्हणतो, थोडस, जास्त नाही, जास्त आहे बी नाही तुमच्या जवळ. ठीक आहे. 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार, 3चा वार. 3च्या खाली किती येते? 31. 2च्या खाली किती येते? 29. 1च्या खाली किती येते? 28. असं का? हा, पक्क 29 30 31 असंच. ठीक आहे. 1 तारखेचा वार काय? रविवार. शुक्रवार कुठून आला? आता इथं विचारलाय ना आपल्याला, 2012चा काढायचा आहे ना. अरे आपण इथं आलो ना, पहा 1 जानेवारी 2010चा शुक्रवार आहे. आता तेवढ्या वेळा कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण इथपर्यंत आलो. आता आपला नवीन प्रश्न तयार झाला. कोणता? 1 जानेवारी 2012 रोजी रविवार आहे, तर 31 जानेवारीला कोणता वार येईल? नवीन प्रश्न तयार केला आपण ना त्याच्यातच. आता इथं काय? 1 तारखेचा रविवार, 2चा काय येईल? सोमवार, 3चा काय येईल? मंगळवार. मग 31चा काय येईल? पक्क असं बी करू शकता तुम्ही. नाही तर 1 तारखेचा काय? रविवार आहे, तर पुन्हा 1 तारखेच्या नंतर किती तारखेला रविवार येईल? 8 येईल. 8 आणि 7 15. 15 आणि 7 किती? 22. 22 आणि 7 किती? 29. 29चा काय आला रे बा? इथं आला रविवार. मग 30चा सोमवार, 31चा मंगळवार. असं बी जाऊ शकता, असं बी. पण हे असं लिहायची गरज नाही राहत, नंतर प्रॅक्टिस केल्यावर लगेच समजते. 1 2 3, तर मग खाली किती आहे? 29 30 31. हे पहा, 1च्या खाली 29, 2च्या खाली 30, 3च्या खाली किती? 31. असं बी जाऊ शकता, असं बी जाऊ शकता. हातानं खायचं आहे हातानं खा, पायानं खायचं आहे पायानं खा, पण खा, उपाशी राहू नका. अरे पायानं खाता येते ना, माहित नाही का तुम्हाला? लाता हातानं बी खाता येते. जेवणाबद्दल थोडी बोललो मी. जेवणाबद्दल पायानं नाही खाता येते. ज्याला हात नाही राहत पायानं नाही खात का? लाता बी खाता येते. चलो, समजलं? हायवे चांगला आहे, हाय बी चांगला आहे. मला बेटर हा वाटते. 3च्या खाली लगेच 31 येते. मी 3 दिवस कॅल्क्युलेट करून घेईल. करायची बी गरज नाही, मला समजून राहिलं. इथं रविवार आहे, सोमवार मंगळवार 3 तारखेला येत आहे. 3च्या खाली 31 येते, मग लगेच काय येईल? मंगळवार. प्रॅक्टिस अशी बी करू शकता, अशी बी. चलो, हे झालं.
अजून काय उरलाय पाहू द्या. होमवर्क साठी घेऊन घ्या. आता तुम्ही होमवर्क करू शकता. फोटो काढा का पीडीएफ टाकू? पीडीएफच टाकतो ना. जे जे तुम्हाला ब्लँक दिसले ते सोडवून घे जा, बुकात लिहून घे जा. नाही आलं तर उद्या विचारा. चालेल? पक्क? अजून काही याच्यात उरलाय का? नाही उरलाय. हेच 3 टाईप येते याच्यात. ठीक आहे. एक सेकंद एक गणित राहिला आहे. एक गणित राहिला. थांबा एक मिनिट. दिवसा काढता आले, वार काढता आले बरोबर. त्यानंतर ते कॅलेंडरचंही पाहिलं ना आपण ना, समान कॅलेंडर कधी राहते वालं तेही पाहिलं. एक छोटासा प्रश्न राहिला आहे. हा, आज परवा काल उद्या हे बच गया आहे. आज रविवार आहे, परवा तारीख 13 होती. परवा तारीख काय होती? 13. तर 3 दिवसानंतरची तारीख व वार सांगा. आज उद्या परवा 18 बुधवार. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय म्हणतो, परवा तारीख 13 होती म्हणजे माग भूतकाळात गेलाय. ठीक आहे. आपण बोलताना काय म्हणतो, परवा मला गावाला जायचं आहे. ठीक आहे. आणि मग एखाद्याला सांगायचं असलं तर काय म्हणतो, परवाच्या दिवशी मी दवाखान्यात गेलो होतो. मग परवाच्या दिवशीचा जो दवाखाना आहे तो मागं आला. बरोबर आहे. आणि मी परवा गावाला जाणार आहे तर तो काय झाला, 2 दिवसानंतरचा. म्हणजे हा इथं जो परवा, आजची तारीख किती दिली आहे त्यानं, मी आजची गोष्ट करतो. ठीक आहे. आजची तारीख किती आहे? आज काय रविवार आहे. बरं झाला रविवार आहे. मंगळवार असता तो, आज मंगळवार असता तो. तुम्ही कविता नाही ऐकली का? आज मंगलवार है, चूहे को बुखार है, चूहा गया डॉक्टर के पास. अरे यार हट, तुम्ही रील्स नाही पाहत, बेकार काम आहे. हा, आज रविवार आहे. आजच्या अगोदर काय येईल मग? इथं मागं आलो होतं, काल येईल. क्रिश मधला काल नाही. मग इथं काय येईल? परवा. आता इकडे जातो, उद्या. पुन्हा काय येईल इथं? परवा. आता कन्फ्युजन व्हायचा एक विषय आहे. सर परवा तर दोन्ही साईडला येते, लक्षात कसं ठेवायचं? आदल्या दिवशीचा आहे ना. यानं काय विचारलाय? होती म्हणजे काय? घटना भूतकाळात घडून गेली आहे. आता तिकडची आहे ते घडणार आहे. मग यात मराठी बी आलं. मग आता काय म्हणताय, तारीख होती परवा. तर इथं काय येईल मग? इथं तारीख आली 13. इथं काय येईल? 12. इथं काय येईल? 14 येईल का? पक्क? चल 14. आजची तारीख आहे 15. मग इथं रविवार होता. इथं काय येईल? शनिवार. इथं काय येईल? शुक्रवार. आता तिकडे जाऊ, रविवार. उद्या काय राहील मग या हिशोबात? इथं सोमवार. इथं काय राहील? इथं आला मंगळवार. तारीख होती 15. इथं 16. इथं 17. हा, तिसऱ्या दिवशीचं विचारताय ना. मग या परवाच्या पलीकडचं. मग इथं काय येईल? पुन्हा एक दिवस ऍड करा याच्यात. इथं एक दिवस ऍड केला. इथं काय येईल मग? 18 बुधवार. 3 दिवसानंतर. हा, 3 दिवसानंतरची विचारली आहे. तर मग काय येईल इथं? 18 बुधवार. परवा हा शब्द कामाचा होता. परवा मागं बी येते, परवा पुढे बी येते. भूतकाळातला विचारलाय. भूताचा संबंध भविष्यात आला तर नाही, भूताचा संबंध वर्तमानात आला तर का भविष्यकाळ खराब होते. ऐकलं असेल तुम्ही ना? नाही ऐकलं? हा, हे एक टाईप राहिलं होतं ना. भूताचा संबंध जर वर्तमानात आला, भूताचा म्हणजे भूतकाळाचा संबंध जर वर्तमान काळात आला तर भविष्यकाळ खराब होते. म्हणजे मागं ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत ते जर आपण आता विचार करत बसलो तर भविष्य खराब होते. म्हणून झालं गेलं पावलं. लोकांचा अजिबात विचार करायचं नाही. लोक हसायला येते, पोसायला येत नाही. ठीक आहे. बुधवार येते. परवा पाऊस पडत होता म्हणते. परवा पण काय होता. मग इथं येईन परवा. इथं काय आला? काल. इथं आज. उद्या इकडे जायचं. उद्या काय? शनिवार.
मग आज काय आहे इथं? शुक्रवार. मग काल काय होता? गुरुवार. परवाच्या दिवशी काय होता? बुधवार. धो धो पाऊस पडत होता. बुधवार. तो पाऊस कोणत्या वारी पडत होता? तर बुधवार. सोडवता येईल? हा एक टाईप राहिला होता. सगळेच टाईप पाहिले. दिवस काढायला पाहिलं, वार काढायला पाहिला. आता तुम्ही पंचांग घेऊन बसू शकता. ठीक आहे. दिवस वार लगेच हात पाहिला का? तर तो एक टाईप पाहिला. मजाकचा विषय नाही, त्याच्यावर प्रश्न येते. ठीक आहे. याच्यावरही प्रश्न येते तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड करायचं असलं तर पण हा टाईप आता येत नाही. ठीक आहे. मग कधी कधी काय होतं, एखाद्यानं पुस्तकात पाहिलं तर मग त्याला वाटते का बा हे टाईप झालं नाही, त्याच्यामुळे हा टाईप घेतला. हा एक टाईप घेतला. त्यानंतर तो वाढदिवस वाला एक टाईप घेतला. बरोबर आहे. वाढदिवस, पाचवा जन्म, पाचवा वाढदिवस, सहावा वाढदिवस येते. त्याच याच्यावर तुम्ही बाकीचे गणित सोडवू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला लीप वर्ष दिसत आहे तर डायरेक्ट 2 दिवस पुढे जायचे नाही. तुम्हाला रस्त्यात 29 फेब्रुवारी लागत आहे का, हे गोष्ट लक्षात ठेवायची. चेक करायचा का 29 फेब्रुवारी येत आहे का. त्याच्यानंतर एक गोष्ट आज पाहिली, 1 जानेवारीला येणारा वार हा वर्षात 53 वेळा येते. इथं जे बेसिक लिहिले आपण, हे तुम्ही लिहिले असेल अशी अपेक्षा करतो याच्यात. हा, हे जे बेसिक आपण लिहिलं होतं पूर्ण, ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलं होतं कसं येते. तर 1, 2, 3 तारखेला येणारा वार 5 वेळा येईल. 1 आणि 2 तारखेला येणारा वारही 5 वेळा येईल. पण केव्हा? 31 दिवसाच्या महिन्यात. 31 दिवसाचा महिना असला तर 1, 2, 3 तारखेला येणारे वार 5 वेळा येतील. 30 दिवसाचा महिना असला तर 1 आणि 2 तारखेला येणारे वार 5 वेळा येतील. त्याच्यानंतर लीप वर्षात 366 दिवस राहते. 52 हप्ते प्लस 2 दिवस. 2 दिवसातला जो एक एक्स्ट्रा दिवस आहे तो म्हणजे 29 फेब्रुवारी. मग तो कसा तयार झाला ते सांगितलं. पृथ्वी जेव्हा फिरते तेव्हा 23 तास 56 मिनिट 4 सेकंद फिरते. उरलेला जो वेळ आहे तो वेळ कॅल्क्युलेट करून करून 4 वर्षाने एक दिवस एक्स्ट्रा तयार होते. मग तो एक्स्ट्रा दिवस म्हणजे कोणता? तर तो 29 फेब्रुवारी. लीप वर्षाले भाग 4 न जाते, शतक वर्षाले भाग 400 न जाते. मग याच्यातच एक गोष्ट ऍड करून घ्या. कोणती? तर 1 जानेवारीला येणारा वार किती वेळा येते? तर 53 वेळा येते. ठीक आहे. किती वेळा येते? 53 वेळा. कधी? 1 जानेवारीला येणारा वार. समजलं? अजून काय उरलं याच्यात? हे सांगितलं. 31चा महिना असला तर किती तारखेचे वार 5 वेळा येते? 1, 2, 3 चे. 30चा महिना असला तर किती तारखेचे वार 5 वेळा येते? 1 आणि 2 तारखेचे. हे पूर्ण बेसिक आहे. ठीक आहे. हे पूर्ण बेसिक आहे. जेवढे चॅप्टर तुम्ही शिकले, 30 दिवसाचा वार, 24 तास, एक एक्स्ट्रा दिवस, लीप वर्ष, शतक वर्ष, हे वालं गीत, हे सगळं मग बेसिक आहे. ठीक आहे. इथे हे चॅप्टर संपलं. स्पीडली झालं, हळू झालं. स्पीडने झालं असेल तर रिवाइज करता येईल. रिव्हिजन सेशन राहणारच आहे. पण ज्या लोकांना समजलं आहे त्या लोकांनी प्रॅक्टिस करा. ज्यांना नाही समजली त्याने हा सगळा तमाशा जो लिहिला आहे या बोर्डावर पुरा, हा पूर्ण वाचा, तुम्हाला समजल. फक्त एक गोष्ट सोडवताना लक्षात घ्यायची, 2 जर लीप वर्ष जरी दिसत आहे पण जर तुम्हाला 29 फेब्रुवारी लागत नसल तर 29 फेब्रुवारी जर लागत नाही आहे तर 2 दिवस पुढे जायचं नाही, फक्त एकच दिवस पुढे जायचं. त्यानंतर टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, बाल दिन, शिक्षक दिन एकाच दिवशी येते. एका दिवशी म्हणजे एकाच वारी येते. आणि महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे कधी येते? तर एकाच वारी येते. म्हणजे जर महाराष्ट्र दिन रविवारी आलं तर गांधी जयंती बी रविवारी, नाताळ बी रविवारी येईल. आणि टिळक पुण्यतिथी शुक्रवारी आली तर स्वातंत्र्य दिन बी शुक्रवारी, बाल दिन बी शुक्रवारी, शिक्षक दिन बी शुक्रवारी. पहिले विचारत होते का 1 ऑगस्टले हा वार आहे तर शिक्षक दिन कधी राहील. आता तो पॅटर्न कमी झाला. आता बर्थडे वाला पॅटर्न जास्त विचारते. त्यानंतर ते जे पाहिलं आपण कॅलेंडर वालं, हे वाला जे पाहिलं, हे नाही, जे कॅलेंडर वालं पाहिलं होतं ते वालं पॅटर्न थोडंसं जास्त येते. जर एक शिल्लक उरलं तर किती वर्ष ऍड करायचे? 6 वर्ष ऍड करायचे. 2 शिल्लक जर उरलं तर किती वर्ष करायचे? 11 वर्ष ऍड करायचे. 3 जर उरले शिल्लक तर वापस 11 वर्ष ऍड करायचे. आणि जर 0 उरलं तर इथं करायचे 28 वर्ष. ह्या तिघाची का? तर बेरीज. बस एवढंच आहे चॅप्टर मध्ये. या 3-4च्या पलीकडे काही प्रश्न जात नाही. समजलं? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. थांबा 1 मिनिट, ते बंद करतो.